माझे नाव श्लोक प्रकाश तटकरे आहे। मी अभिनव शाळेमध्ये शिकत आहे। मी इयत्ता 8वीमध्ये आहे। माझी ही गोष्ट पूर्वीच्या काळाची आहे। पूर्वीच्या काळी 3 शिष्य आणि 1 गुरु एका जंगलात राहत होते आणि एके दिवशी गुरु विचार करत होते की का नाही मी माझ्या शिष्यांचे परीक्षा घ्यावी आणि थोड्याच वेळात त्यांनी शिष्यांना बोलवलं। शिष्य आल्यानंतर गुरुनी त्यांना सांगितले की मी तुमची परीक्षा घेणार आहे आणि मी तुम्हाला 3 बकऱ्या देतो की तुम्ही अशा जागी नेऊन कापा ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी बघणार नाही। सगळे विचारात पडतात की कोणत्या ठिकाणी नेऊन बकरीला कापावे। इतक्यात गुरुजी बकऱ्यांना आवाज देतात, तेवढ्यात त्या येतात। बकऱ्या आल्यानंतर एकेकाजवळ जातात आणि सगळे आपापल्या बकऱ्यांना घेऊन निघून पडतात। पहिला शिष्य बकरीला नदीकाठी नेतो आणि कोणी आजूबाजूला बघून कापून टाकतो। दुसरा शिष्य बकरीला जंगलात नेतो, आजूबाजू बघून तिला कापून टाकतो। पण तिसरा शिष्य जंगलात नेतो आणि विचारात पडतो की गुरुजींनी सांगितलेले अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी तुला कोणी बघणार नाही, अशा ठिकाणी जाऊन बकरीला कापा। पण मला तर इथे बकरी बघत आहे, मी हिला कसं कापू? आणि तो परत घेऊन जातो। नंतर 3 शिष्य आल्यावर गुरुजी त्यांना विचारतात, तुम्ही बकऱ्या कापला पण तू का नाही कापलीस? तितक्यात तो उत्तर देतो, गुरुजी तुम्ही म्हटलेलात की अशा ठिकाणी जाऊन बकरी कापा ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी बघणार नाही। पण मी जंगलात गेलेलो आणि तिकडे मला कोणी बघत नव्हते, पण बकरी बघत होती, त्यामुळे मी तिला कापलं नाही आणि परत घेऊन आलो। अशा प्रकारे मी तुमच्या आज्ञेचे पालन केले। धन्यवाद।